आलू पराठा बनवत असताना सगळ्यात मोठी अडचण म्हणजे पराठा लाटत असताना त्यातलं सारण बाहेर येतं, त्याचबरोबर तो पराठा शेकत असताना त्यातलं सारण बाहेर येतं, तो पराठा फुटतो. तर अशा वेळी काय करायचं? चला तर मग परफेक्ट असं सारण आणि काठोकाठ फुगणारा आलू पराठा कसा बनवायचा ते आज आपण बघणार आहोत. तर या व्हिडिओमध्ये सुरुवातीला कुकरमध्ये मी मध्यम आकाराचे बटाटे घेतलेले आहेत. ते स्वच्छ पाण्याने आपल्याला धुवून घ्यायचे आहेत. त्यावरची जी माती असेल, घाण असेल ती स्वच्छ धुवून काढल्यानंतर परत त्यामध्ये आपल्याला बटाटे अगदी बुडले जातील इतपत पाणी घालायचं आहे आणि कुकरला आपल्याला त्याच्या 2 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. आता बटाटे मोठे असतील तर तुम्हाला इथे त्या बटाट्याचे 2 भाग करून घ्यायचे आहेत, कारण मोठे बटाटे उकडायला खूप वेळ लागतो. त्यामुळे इथे मी मध्यम आकाराचे बटाटे घेतलेले आहेत. कुकरच्या 3 शिट्ट्या करून घेऊया. आता आलू पराठा बनवत असताना बटाटे ओव्हरकुक झाले तर त्यापासून आलू पराठा परफेक्ट बनत नाही. त्यातलं सारण पातळ होतं आणि ते लाटत असताना सारण बाहेर निघतं. अशी अडचण आपल्याला प्रत्येक वेळी येते. यावरती व्हिडिओच्या शेवटी खूप सोपी ट्रिक्स मी सांगणार आहे. 3 शिट्ट्या झालेल्या आहेत. इथे बटाटे अगदी छान उकडलेले आहेत. त्यामधले मी इथे 4 बटाट्यापासून आलू पराठा बनवणार आहे. तर तुम्ही इथे बटाट्यामध्ये सुरी इन्सर्ट करून चेक करू शकता की बटाटा शिजला आहे की नाही. तुम्ही इथे बघू शकता बटाटा हा ओव्हरकुक शिजलेला नाही. जर ओव्हरकुक शिजलेला असेल तर त्याची साल निघते आणि खूप मोठ्या त्याला चिरा गेलेल्या असतात. तर बटाट्यावरची मी इथे साल काढून घेतलेली आहे. साल काढून घेतल्याने इथे याला हाताने मॅश न करता अशा पद्धतीने चमच्याने किंवा तुमच्याकडे पोटॅटो मॅशर असेल तर त्याने सुद्धा तुम्ही इथे हे बटाटे मॅश करून घेऊ शकता. बटाट्यातल्या ज्या फोडी आहेत बटाट्याच्या अगदी व्यवस्थित आपण मॅश करून घेतलेल्या आहेत. आता यामध्ये तुमच्या आवडीप्रमाणे तुम्हाला यामध्ये मसाले घालायचे आहेत. अगदी बारीक कट करून कांदा, त्यातलं मी पाणी काढून यामध्ये कांदा घातलेला आहे. गरम मसाला घातलेला आहे, हळद पावडर, धने जिरे पावडर, हिरवी मिरची आणि लसणाचा ठेचासुद्धा घातलेला आहे. त्यामुळे या आलू पराठ्याला चव खूप छान येते आणि हा पराठा आणखीनच चविष्ट करण्यासाठी यामध्ये मी चीज क्यूब किसून घालणार आहे. चीज क्यूब इथे ऑप्शनल आहेत, नसेल तर काहीच हरकत नाही. या सारणामध्ये तुम्ही पावभाजी मसालासुद्धा घालू शकता. त्यामुळे या आलू पराठ्याला खूप जबरदस्त चव येते. पावभाजी मसाला नसेल तर यामध्ये तुम्ही गरम मसाला पाव चमचा घालू शकता. आता यामध्ये मी चीज किसून घातलेला आहे. यामध्ये चवीपुरतं मीठ घालून आपल्याला हे हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही चमचाने मिक्स करून घेऊ शकता किंवा हलक्या हाताने सुद्धा हे व्यवस्थित मिक्स करून घेऊ शकता. यामध्ये कांदा घालत असताना कांद्यामधलं जे एक्स्ट्रा पाणी आहे ते काढून घ्यायचं आहे. आता हे आलू पराठ्याचं सारण तयार झालेलं आहे. या ठिकाणी हे आलू पराठ्याचं सारण जर पातळ झालं असेल तर त्यापासून आलू पराठा तयार होणार नाही. तर यामध्ये हा सिक्रेट इन्ग्रेडियंट म्हणजेच ब्रेड क्रम्स घालायचे आहेत की ज्यामुळे यातलं जे एक्स्ट्राचं पाणी आहे, जे एक्स्ट्रा मॉइश्चर आहे, हे ब्रेड क्रम्स शोषून घेतात आणि त्यामुळे हे सारण थोडंसं घट्टसर होतं. आता यामध्ये मी ब्रेड क्रम्स घालून हे सारण व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे. तुम्ही या सारणाचा टेक्स्चर बघू शकता. अगदी घट्टसर तुम्हाला हवं तसं टेक्स्चर या सारणाचं तयार झालेलं आहे. आता यापासून तुम्ही हवं त्या आकारामध्ये हवं तितका पातळ आलू पराठा लाटू शकता. तर अशा पद्धतीने काठोकाठ फुगणारा हा आलू पराठा इथे तयार आहे. ही आलू पराठा बनवण्याची ट्रिक्स तुम्हाला जर आवडली असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.